मित्रांनो आपण अड्ड्यामध्ये पोहोचलेलो हे पहा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कडाव केसरी भव्य मैदानामध्ये. तर चला पाहूया आज आपल्याला कुठली कुठली नंदी पाहायला मिळणार आहे आणि आज आपल्याला खूप मोठ्या मोठ्या शर्यतीसुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो, पाहू शकता. मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी अशाच ब्लॉग व्हिडिओ बनवतो बैलगाडा शर्यतीची आणि आज आपल्याला खूप मोठ्या शर्यती पाहायला मिळणार आहे आणि सर्व नंदीसुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो. चला मी खूप एक्सायटेड आहे सर्व नंदीला पाहायला. तर तुम्ही पण व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पहा अड्ड्याचा व्ह्यू, शर्यतसुद्धा चालू झालेली. हे पहा, हा पहा मैदान, हा सुट्टीचा एरिया आहे मित्रांनो. आता अड्ड्यात आलेलो आहे आपण. आता त्याला पहिलं नंदी पाहायला जाणार आहे. मथुर आलेलं आहे, बकासूर आलेलं आहे, त्यांना पाहायला जाणार आहे. त्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा मित्रांनो. अड्ड्यात गर्दी पाहू शकता मित्रांनो. आता 11च वाजलेले आणि गर्दी पहा. अजून दुपारनंतर अख्खी जत्रा भरणार आहे मित्रांनो. आणि हा पहा खूप छान असं नियोजन. इकडे नंदी बांधलेले आहेत खूप सारे. चला आता फिरून पाहूया इकडे कुठले कुठले नंदी आहेत ते पाहूया मित्रांनो. हिंदकेसरी लाराला पाहू शकता आणि आज आपल्याला शर्यतसुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो. लाराला पाहू शकता. हिंदकेसरी बकासूरला मित्रांनो आपल्या समोर आहे सप्त हिंदकेसरी बकासूर. आणि मित्रांनो खूप दिवसानंतर पाहून बकासूरला खूप म्हणजे खूप आनंद होते, कारण बकासूरला बघण्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो. शर्यत हो ना हो, कारण बकासूरला पाहण्यासाठी खरी मजा आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे वर्धनच्या इथे, पाहू शकता वर्धनला. आणि जी सर्वांना वाट पाहत होते वरदान वर्षाचं सुंदरची शर्यत, आज नक्कीच ती शर्यत पाहायला मिळणार आहे आपल्या पावरला. पाहू शकता सर्जानी सुंदर पाहू शकता. आणि मित्रांनो सुंदरला पाहू शकता. आपण जी शर्यतीची वाट पाहत होतो ही शर्यत आपल्याला आज नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि इथे सर्जासुद्धा आहे. दोन्ही हे कडावच्या साईडच्या फार्म हाऊसमध्ये बांधलेले होते मित्रांनो, पाहू शकता. आणि मित्रांनो आपण खूप अड्ड्यामध्ये सगळीकडे फिरलो, त्यानंतर आम्हाला समजलं का सुंदर आणि सर्जा हे इकडे फार्म हाऊसमध्ये आहेत. तर आज मी आलेलो आहे आता पाहण्यासाठी आणि व्हिडिओसुद्धा शूट करत आहे. पाहू शकता सर्जाला रंगवण्याचं काम चालू आहे. आणि मित्रांनो ही जोडी फायनल आपल्या अड्ड्यात जाताना दिसेल. आता 1:45 झालेले आहेत, आता निघणार आहे ही जोडी. तर आपल्याला नक्कीच शर्यत पाहायला मिळणार आहे. सर्जाला पाहू शकता, त्याचा रंगवण्याचं काम करत आहेत. आणि एक खूप प्रेक्षणीय लढत सुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो आता आपण इथे आलतो फार्म हाऊसमध्ये जिथे सर्जा आणि सुंदर बांधलेले होते. तर पाहू शकता दोघे जण आता मैदानासाठी निघालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता इथे आलतो सर्जा सुंदरला पाहायला आणि जे फार्म हाऊसमध्ये बांधलेले होते. तर आता सर्जा आणि सुंदर निघालेले आहेत मैदानासाठी. तर चला आता मैदानात जाऊन पाहूया आणि एक सुंदर अशी प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला आपल्या लाईक शेअर, दादाच्या पण चॅनलला लाईक शेअर सर्व काय करायचे असेल ते करा. चला आता भेटतो अड्ड्यामध्ये घेऊन. आम्ही पण निघालो ट्रिपची.
दुपार झालेला आणि आपण काकडी घेतलेली आहे अड्ड्यामध्ये. आणि अड्डा पाहू शकता कसा भरलेला आहे. बकासूरची गाडी आता खाली गेलेली. एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला थोड्याच टायमात. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मित्रांनो. आता आपण खालच्या सुट्टीच्या साईडला चाललेलो आहे. व्ह्यूज पहा मित्रांनो. गर्दी अख्खा मैदान भरलेलं आहे मित्रांनो. आपल्याला शर्यत बघण्यासाठी पण जागा नाही, एवढी पब्लिक आलेली आहे शर्यती पाहण्यासाठी. पाहू शकता मित्रांनो अड्ड्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता. पुन्हा अड्डा गाजलेला आहे पब्लिकने. पण आता सुट्टीवर जाते मित्रांनो पाहायला सुट्टीवर आलेलं. आता इथून शर्यतीचा व्हिडिओ शूट करतोय मी आता. त्या नक्कीच पहा तुम्ही. खूप छान अशा व्हिडिओ असतील. मित्रांनो पाहू शकता खूप सारे नंदी सुट्टीवर आलेले आहेत शर्यत जमून. नक्कीच ही शर्यत पूर्ण सर्वांची व्हावं कारण खूप जोडे आलेले येतात. फायनली मित्रांनो ज्या शर्यतीची आपण वाट पाहत होतो खूप दिवसापासून ती शर्यत आज जमलेली आहे. पाहू शकता सप्त हिंदकेसरी बकासूर आपल्या समोर आहे मित्रांनो. आणि त्याचा झुकण्याचं काम चालू आहे. आणि मित्रांनो बकासूर सोबत गुरु नाशिककरांचा गुरु आणि त्याच्या विरुद्ध मित्रांनो सर्जा आणि लक्ष्या म्हणून लक्ष्याची जोडी पाळणार आहे. तर नक्कीच आपल्याला ह्या शर्यतीची आपण जी वाट पाहत होतो ती शर्यत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, स्किप करू नका. नक्कीच आज आपल्याला प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे. पाहू शकता आणि प्रेक्षकांची गर्दी पहा बकासूरला पाहण्यासाठी मित्रांनो. आणि ऊन इतकं आहे मित्रांनो का सांगू शकत नाही आहे कारण आता दुपारची वेळ आहे मित्रांनो. चला आपण आता मध्ये कुठेतरी व्हिडिओ शूट करण्यासाठी जाऊन थांबूया कारण ह्या शर्यतीला अजून 1 तास तरी लागेल सुट्टी होण्यासाठी.
आपला बैल लक्षाला पाहू शकता. आज अड्डा म्हणजे खूप भरलेला आहे, पाहू शकता. आणि ऊन पण भरपूर आहे मित्रांनो. आता 2 वाजलेले. पाहूया आता बकासूर आणि सर्जाची शर्यत सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्याच टाइम. मित्रांनो जागा पकडलेली आपण आता शर्यत शूट करण्यासाठी. पाहूया कधी सुट्टी होईल बकासूर आणि सर्जाची. नक्कीच व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. गाडी जिंकलेली पाहू शकता. जल्लोष आज बकासूर वर्सेस सर्जा प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यामध्ये बकासूर विन झालेलं आहे मित्रांनो. तर आपण आलेलो आहे इथे पाहू शकता. तर मित्रांनो खूप छान शर्यत झाली. तर त्याची आपण मुलाखत घेतलेली. तर ती पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. खूपच छान व्हिडिओ आहे. आणि आपण इथे आलेलो आहे सचिन शेठ घारतच्या बंगल्यावर, फार्म हाऊसवर आहेत आता.